गेल्या दशकापासून संपूर्ण भारतात नव्हे संपूर्ण जगामध्ये कॅन्सरचं प्रमाण फार वाढलेलं आहे. खरं तर कॅन्सर ही काही एक बिमारी नाही आहे. ती हजारो, लाखो वर्षापासून कॅन्सर निश्चितच आपल्या मानवी शरीरामध्ये कधी प्राण्यांच्या शरीरामध्ये पण हा आढळलेला आहे. कॅन्सर म्हणजे नेमकं की तुमच्या शरीरामधील ज्या पेशी आहेत, या पेशींवर जर एखादी प्रक्रिया झाली, इफेक्ट झाला, वाईट घटना त्याच्यावरती घडली, तर ती काही वर्षानंतर त्याच्यामध्ये वाढ होते. त्या पेशीमध्ये वाढ व्हायला चालू होऊन जातं आणि त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो आहे. मग कुठलीही प्रक्रिया असो, ती ब्रेनची प्रक्रिया असो, की किडनीची प्रक्रिया असो, हार्टची प्रक्रिया असो, पोटाची प्रक्रिया असो, काही असो. आणि हे वाढण्याचं जे अलीकडे एक कारण आहे, म्हणजे प्राचीन काळामध्ये नैसर्गिक याच्यामधलं कारण आहे, काही जेनेटिक्स कारण आहे. पण अलीकडे जे कॅन्सरचं वाढलं प्रमाण आहे, ते आपल्या मानवी जीवनामध्ये झालेला अचानक बदल, निसर्गामध्ये झालेला बदल, क्लायमेट चेंजमध्ये झालेला बदल, आहार-विहारामधला बदल, हे याचं महत्त्वाचं कारण आहे, असं हे डेफिनेटली आहे. म्हणजे आज सर्वाधिक कॅन्सरचे जे प्रमाण आहे, ते तंबाखू खाणाऱ्या लोकांचं जास्त झालेलं आहे. कारण तंबाखू हा काही नैसर्गिक तंबाखू राहिलेला नाही आहे. हा सर्व डुप्लिकेट केमिकलनी बनवलेला तंबाखू आहे आणि आपण लोकं ते खातो आणि याचा अतिवापर झाल्यानंतर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये व्हायला लागलेलं आहे. आपल्या पोटामध्ये पण ह्याच कारणामुळे पोटामध्ये पण कॅन्सरचं प्रमाण झालेलं आहे किंवा आपण जे खाणं खातो, ते खाणं काही नैसर्गिक खाद्य राहिलेलं नाही आहे. आपलं खरं तर नैसर्गिक खाद्य म्हणजे शाकाहारी मॅक्झिमम जे खाणं आहे ते शाकाहारी असायला पाहिजे. चांगलं पाणी, चांगलं जेवण असायला पाहिजे. आज शेतकरी काय करतात, की शेतीमध्ये ते चांगलं पिकत नाही म्हणून त्याच्यामध्ये केमिकल्स टाकले जाते. वेगवेगळी रसायनं टाकली जाते आणि याचा परिणाम इतका गंभीर झालेला आहे, की त्याच्यामुळे त्या रसायनांचा परिणाम आपल्या संपूर्ण पोटावर झाला आणि पोटाची कॅन्सर्स, त्याच्यामधून ब्रेनची पण कॅन्सर्स, सर्व किडनीच्या आणि सर्व प्रकारच्या कॅन्सर्समुळे झालेली आहे. तर आपल्या खाण्यामध्ये हा जो बदल आहे, आपण तो बदल आता दुरुस्त केलेला पाहिजे. नैसर्गिक खाद्य आपण खाल्लं पाहिजे. विशेष दुसरा म्हणजे की आपण धावलो पाहिजे. आता आजच्या काळामध्ये काय झालं आहे, की सर्वांना नोकऱ्या कराव्या लागतात आणि या नोकऱ्यामुळं त्यांना धावणं त्यांचं होत नाही. त्यांचं पोट वाढायला लागतं, त्यांचं वजन वाढायला लागतं आणि याच्यामुळे काय झालं, की हे अतिवजन जे झालेलं आहे, त्याच्यामुळं त्याच्यामुळे डेफिनेटली कॅन्सरचं प्रमाण याच्यामध्ये वाढतं. पण याच्यामध्ये एक विशेष प्रकारचं जी घटना घडायला लागली आहे, ती हार्ट लेवल जी आहे, त्याच्यामध्ये फार प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहे, त्या एकूण या फॅट्समुळं त्या आता हार्टला सपोर्ट त्या करू शकत नाही आहे आणि म्हणून अनेक म्हणजे 40-50 वर्षापासून लोकांना आता हार्टचे अटॅक व्हायला लागलेले आहे. त्याला एकमेव साधं सिंपल कारण आहे, की आपण धावलो पाहिजे. धावल्यामुळे पूर्ण शरीरातलं जे म्हणजे रक्तवाहिनी आहे, सर्व अवयव आहे आपले, ते काम करायला लागतात आणि आपण खराब खाल्लेलं पण ते निघतं. आपण घाम गाळला पाहिजे, घाम आला पाहिजे. पण असं नसून आपण आता एसीमध्ये राहायला लागलो आहे. हे एसीमध्ये राहणं हे निसर्गाच्या विरोधामध्ये आहे. कॅन्सरला त्याच्यामुळे पाठिंबा ह्याच्यामुळे जास्त मिळतो आहे. तर एकूणच आपण निसर्ग, पर्यावरण, संपूर्ण प्रकृती याचं भान आपण न ठेवता आपण आता नव्या टाईपनं जगायला लागलेलो आहे. आणि म्हणून संपूर्ण जगभर आता हे जे प्रमाण आहे कॅन्सरचं प्रमाण हे आता जवळजवळ 3% पर्यंत झालेलं आहे. आणि वैज्ञानिकांचंच मत आहे, की असंच जर राहिलं, तर डेफिनेटली हे प्रमाण जे आहे 50% पर्यंत होण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे, की निसर्गामध्ये असलेली ही जी सूक्ष्मजीव आहेत, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणू आपण, किंवा कुठल्याही प्रकारचे जसं आता मागच्या 2019-20 मध्ये आपल्याकडे कोरोना झालेला आहे. असे कोरोनाचे पेशंट्स पुन्हा-पुन्हा असे कोरोनाचे जे रोग आहे पुन्हा-पुन्हा दर दशकामध्ये येण्याची शक्यता आहे. कारण आपली सक्षमता जी आहे, आपली कॅपॅसिटी जी आहे शरीराची, ती आता राहिलीच नाही निसर्गाच्या साठीची आणि म्हणून हे सर्व जे रोग आहे ते रोग आपल्याकडे येणार आहे. म्हणून जर आता निसर्गाला जर निसर्गापासून आपल्याला जर वाचायचं असेल किंवा निसर्गाला जर वाचवायचं असेल, आपली प्रकृती, आपलं मानसिक साधना दुरुस्त करायची असेल,
तर निश्चितच आता आपल्याला स्वतःलाही चांगलं ठेवावं लागेल नैसर्गिकरित्याने आणि प्रकृतीलाही ठेवावं लागेल. यासाठी आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सरळ सरळ आपण कोण आहे, आपलं ध्येय काय आहे आणि निसर्गात कोण कोण आहे. तर निसर्गातले जेवढे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात, निसर्गातले सर्व प्राणी पाहायला मिळतात, सरपटणारे जीव पाहायला मिळतात, सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. यांना आपल्यासारखे रोग नाही आहे, आपल्यासारखे त्यांना कॅन्सर नाही आहे, आपल्यासारखे डिसीज पण त्यांना नाही आहे. कारण ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे काम करते. आपणच फक्त निसर्गाच्या नियमाच्या विरोधामध्ये काम करायला लागलेलो आहे आणि म्हणून ही गंभीर समस्या झालेली आहे. त्यातही आता यावर्षी तुम्ही पाहत असाल तर यावर्षी पावसाळा आपल्याकडे आला नाही, पुरेसा चांगला नाही आहे. अल निनोचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तर भविष्यामध्ये अल निनोचा प्रभावही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तापमान वाढलेलं आहे, त्याचा गंभीर परिणाम होणार आहे आणि संपूर्ण जगामधले लोकं जी आहेत त्या निसर्गाच्या संकटापासून ही लोकं म्हणजे ज्याला आपण अरब लोकं मरणार आहेत. इतके निश्चितच आहे, यात काही प्रश्न नाही. त्यात लाखो लोकं, हजारो लोकं वेगवेगळ्या संकटांनी, कॅन्सरसारख्या संकटांनी, वेगळ्या रोगांनी ही लोकं निश्चितच मरणार आहेत. तर तेव्हा आता खरं तर सरकारने, लोकांनी, तज्ज्ञांनी, सर्व लोकांनी आता एकत्र यायला पाहिजे आणि जर मानवाला जर वाचवायचं असेल तर आपल्याला निश्चितच आपल्याला याच्यावरती काही चांगल्या उपाययोजना करावं लागेल. हा एक भाग असला तरी दुसरा अलीकडचा जो भाग आहे की संपूर्ण आपलं जगातली जंगलं आपण तोडून राहिलेलो आहे. जगाची निर्मितीच जंगलावर झालेली आहे आणि जंगलावरतीच माणसाची निर्मिती झालेली आहे, प्राण्यांची झालेली आहे आणि म्हणून आता जी संकटं भयानक पद्धतीने येणार आहे. माझा तर अंदाज आहे की आलेल्या पुढच्या किंवा येणाऱ्या पुढच्या 25 ते 30 वर्षामध्ये जवळजवळ 50% लोकं हे मरणार आहेत. वेगवेगळ्या म्हणजे एक तर निसर्गाच्या नियमानुसार मरणार आहे आणि मानवाच्या व्यक्तिगत धोरणामुळे ही लोकं मरणार आहेत. तर सर्वांनी सावध राहिलं पाहिजे आणि स्वतःलाही वाचवलं पाहिजे, निसर्गालाही वाचवलं पाहिजे आणि जगालाही वाचवलं पाहिजे, प्राण्यांनाही वाचवलं पाहिजे, पक्ष्यांनाही वाचवलं पाहिजे आणि तरच आपण वाचू शकू.